ते श्रीराम कर्दे संघात आणि प्रथमच चढाई करण्यासाठी सज्ज होतोय साहिल आणि श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून श्री साई वडद ज्या संघाने दापोली तालुक्यातील दादा संघ अर्थातच गजानन संघर्ष एशिया संघाला पराभूत करून सेमीफायनलच्या राऊंड मध्ये दाखल झालाय तो श्री साई वडदचा संघ या संघाच्या 7 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये सज्ज होतोय साहिल माने एका यशस्वी गुणाची कमाई करतोय साहिल माने आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय ज्याने मागच्या सामन्यामध्ये अत्यंत परिवशी कामगिरी केली आपल्या संघासाठी तो श्री साई वडद संघाचा प्रशांत समोर त्याला 7 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये चढायचा करण्यासाठी सज्ज होतोय निराधारशाही यशस्वीरित्या पार करतोय समोर 7 खेळाडूंचं चित्रक्षण दृष्टी स्पर्धा आहे 7 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये बोनस गुण ऑन आहे प्लस जर आपण समोरच्या खेळाडूंना स्पर्श करतोय एक एक गुण महत्वाचा असतो हे दोन्ही संघ आतापर्यंत नक्कीच जाणतायत पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो ज्याने मागच्या समयामध्ये काही यशस्वी गुणांची कमाई केली असं दापोली तालुक्याचा वंडर बॉय अर्थात त्याचा साहिल माने निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय लॉबीचा वापर केला जातोय एका यशस्वी गुणाची कमाई करून पुन्हा एकदा साहिल आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय नक्कीच या ठिकाणी हे सामने पाहण्यासाठी वाजिदभाई खान यांचं शुभागमन या ठिकाणी या व्यासपीठावरती झालंय तर मी आमच्या संघटनेचे खजिनदार दिनेश रेवाळे यांना विनंती करेन की त्यांनी वाजिदभाई खान यांना शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान आपल्या संघटनेच्या वतीने करायचा आहे त्याचबरोबर वाजिदभाईंना देखील विनंती असेल की आमच्या ह्या छोटीशी प्रेमाची भेट त्यांना आमच्या या संघटनेच्या वतीने देते थर्ड रे श्री साई वडद थर्ड रे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये वाजिदभाईंचं स्वागत करायचं आहे कधीही कुठेही कोणाला कशाही प्रकारची मदत दापोली शहरामध्ये करण्यासाठी ते नक्कीच पुढे असतात हॅलो पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती साहिल माने चढाईच्या मार्गासाठी सज्ज होतोय श्री साई वडद संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये चढाई सजवली जाते साईच्या माध्यमातून निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय सुपर टॅकर यावेळेला ऑन आहे श्री साई वडद संघासाठी अर्थातच आपण साहिलला पकड करतोय 2 गुणांची भर पडेल श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये आणि यावेळेला मात्र साहिल एकूण 2 गुणांची कमाई करतोय आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय श्री साई वडद संघाचा चढाईपटू निराधारशाही यशस्वीरित्या पार करतो समोर 7 खेळाडूंचं चित्रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते श्रीराम कर्दे संघाचं नक्कीच एकुलता एक मुलगा श्री साई वडद संघाचा चढाईपटू चढाईच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो रिकाम्या हाताने आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय आता मात्र साहिल 1+2 एकूण 3 गुणांची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरेल यात काही शंका नाही अर्थातच ऑल आउट व्हावं लागतंय ते श्री साई वडद संघाला ऑल इन देखील होतोय श्री साई वडदचा संघ आणि आता मात्र प्रथमेश काटकर बऱ्याच वेळानंतर आपण चढाईसाठी सज्ज होताना प्रथमेश काटकरला बघतोय बॅकलाईनच्या बाहेर त्याला बघितलं होतं लाथ मारून गाडी मात करण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच जितू मानेला मात करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असं करतो आणि यावेळेला मात्र प्रथमेश काटकरला मात करण्यामध्ये यशस्वी होतो तो श्रीराम कर्देचा संघ अर्थातच एका गुणाची भर पडेल श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा आपण नजर भिरकावूया श्रीराम कर्दे हा संघ पोहोचतोय 10 गुणांवरती आणि श्री साई वडद या संघाने अजूनपर्यंत आपल्या संघाचं खातं देखील खोललेलं नाहीये अत्यंत बॅकफुटवरती खेळताना पाहायला मिळतो श्री साई वडदचा संघ पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो तो श्रीराम कर्दे संघाचा 2 नंबरी असे प्रदान केला चढाईपटू अत्यंत शांत आणि संयमितीचा पवित्र आजमावला जातोय 10 गुणांची आघाडी अर्थातच 10 गुणांवरती खेळणारा श्रीराम कर्दे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेला नक्कीच श्री साई वडद संघाच्या पाठीमागे आपण बघाचपर्यंत उच्च भूमिकेमध्ये 2 ते 3 कोचला आपण बघितलं होतं आता मात्र कोचची खुर्ची आपल्याला रिकामी दिसते त्याच्यामुळे कदाचित या सामन्यामध्ये श्री साई वडद संघाला डिसिजन घेण्यामध्ये थोडाफार अडथळा जाणवू शकतो तुषारजी पाटील
मगासपासून या सामन्यामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष घालून नजर ठेवून आहेत कोचची भूमिका बजावणाऱ्या कोच वरती देखील तुषारजी पाटील यांचं मनापासून लक्ष आहे. वारंवार भूमिका बजावताना आपल्याला दिसत आहेत तर तुषारजी पाटील असतील, सुधीरजी कदम असतील, त्याचप्रमाणे मिलिंदजी केळसकर असतील, गोलंदाजांचं काम बघतायत सत्यवानजी तळवी सर असतील आणि अक्षयजी सुर्वे सर असतील. नक्कीच श्री साई वणद या संघाच्या पाठीमागे कोचचं आगमन होत आहे. नक्कीच आता मात्र मोठा कानमंत्र मिळेल श्री साई वणद संघाला आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस रंगलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याकडे. श्रीराम कर्दे संघाचा चढाईपटू 2 नंबर यष्टीप्रधान केला चढाईपटू चढाईचा भार वाहताना आपल्याला श्रीराम कर्दे संघातून पाहायला मिळतोय. श्री साई वणद संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असा पद्धतीकरता खेळी सजवली जाते. अत्यंत शांत आणि संयमी खेळी, ज्याप्रमाणे आपण साहिल मानेने ऋतिक पाटीलचा बहारदार खेळ बघितलाय. अत्यंत शांत संयमी क्षणिक आक्रमक. यावेळेला तिसऱ्या चढाईचा इशारा थर्ड रेड टू ऑन डायरेक्ट यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. ते श्री साई वणद संघाच्या माध्यमातून समोर 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण श्रीराम कर्दे संघाचं. नक्कीच दापोली अर्थातच महाराष्ट्रातलं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा दापोली तालुका आणि या दापोली तालुक्यामध्ये पडलेला गोड गुलाबीपणा कडाक्याच्या थंडीमध्ये चालू असलेले सामने. सर्व दापोलीकर जागे आहात ना? आवाज यायलाच पाहिजे. कितीही थंडी पडली तरी प्रत्येक दापोलीकरांची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली पाहायला मिळते. खर तर दापोलीकरांचा आवाज हा प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नक्कीच रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि दापोलीकरांचा आवाज अजून सुद्धा त्याच जोशामध्ये आपल्याला ऐकायला येतोय. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला साहिल माने यावेळेला चाळीच्या भारमाताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण श्री साई वणद संघाचं. ज्याप्रमाणे साहिलचा अनुभव आपण अनेक मैदानांवरती पाहिलाय, साहिलचा खेळ आपण पाहिलाय. नक्कीच यशस्वी खेळ साहिल अनेक मैदानांमध्ये सादर करत असतो. दुसऱ्या थर्ड देखील श्रीराम कर्दे थर्ड रेड. तुषारजी पाटील श्री साई वणद या संघाचं दुसऱ्या कोचचं देखील आगमन आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहे. नक्कीच कानमंत्र आपल्याला मिळेल श्री साई वणद संघाच्या सर्व खेळाडूंना आणि या सामन्यामध्ये मोठी चुरस रंगलेली पाहायला मिळेल. नक्कीच आपण तुषारजी पाटील यांच्यासोबत नंतर थोडीशी बातचीत करणार आहोत. तुषारजी पाटील यांचा देखील हा पंचगिरीचा मला वाटतं 1853वा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. साहिल माने समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय. निदानरेषा यशस्वीरित्या पार केली जाते साहिलच्या माध्यमातून. उपरारक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र बझरकडे नजर जाते. साहिल टिक चालू होताच मागे फिरतोय. श्री साई वणद थर्ड रेड रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाही. 2 ऑन डायरेक्ट अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळतो श्री साई वणद आणि श्रीराम कर्दे 2 तुल्यबळ संघांमध्ये. आणि चढाईपट्टू पाहत होतो. थर्ड रेड होते. रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नव्हतं. थोडंसं प्रेशर मध्ये आपल्याला चढाईपट्टू बघायला मिळाला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा 11 नंबरची जर्सी परिधान केलेला श्रीराम कर्दे संघाचा चढाईपट्टू अर्थातच दापोली तालुक्याचा वंडर बॉय ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या खेळाचा ठसा अनेक मैदानांवरती उमटवला. खरं तर दापोली तालुक्यामध्ये असं गाव नाही जिथे साहिल मानेचं नाव नाही. अत्यंत हुशार आणि तिथंच चतपळ आणि चंचल पद्धतीने ज्याची चढाई आपल्याला पाहायला मिळते तो साहिल माने यावेळेला पुन्हा एकदा यशस्वी गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि पुन्हा एकदा मात्र श्री साई वणद हा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत श्री साई वणद संघाच्या माध्यमातून चोख भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रशांत निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे आपण कोपरारक्षकाच्या भूमिकेमध्ये साहिलला पाहतोय, जितूला पाहतोय, डॅशच्या भूमिकेमध्ये मध्यरक्षकाची भूमिका बजावतोय. पुन्हा एकदा साहिल माने. खरं चालू असलेला सामना श्रीराम कर्दे विरुद्ध श्री साई आहे. पण एकंदरीत जर आपण सामन्याचा विचार करतोय तर चालू असलेला सामना हा साहिल माने विरुद्ध श्री साई वणद असा पाहायला मिळतोय.
नक्कीच पुन्हा एकदा एकूण एक उरलेला श्री साई वणन संघाचा चढाईपट्टू यावेळेला मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती असणारा श्री साई वणनचा संघ ऑल आउट होतोय 1+2 एकूण 3 गुणांची कमाई श्रीराम करते संघासाठी. त्याच्या स्मरणार्थ गणेश धाडवे यांच्याकडून प्रत्येक बोनस पॉइंटला 50 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे. धाडवे परिवाराचा हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान चढाईसाठी सज्ज होतोय डॅडी. तुषारजी पाटील हे देखील कर्तेगावचे सुपुत्र आहेत. गोड स्माईल तुषारजीच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 9 नंबर जर्सी परिधान केलेला प्रथमेश काटकर. चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा नजर भिरकावूया. श्रीराम करदे हा संघ खेळतोय 19 गुणांवरती आणि श्री साई वणन हा संघ खेळतोय 1 गुणांवरती. तब्बल 18 गुणांची आघाडी श्रीराम करदे संघाकडे. वन साइड मॅच चाललेली आपल्याला पाहायला मिळते. 18 गुणांची आघाडी 1-19 असं चालू सामन्याचा गुणफलक 19-1 भरगच्च आघाडी श्रीराम करदे संघाकडे. ज्याप्रमाणे आपण गजानन संघर्ष केशी या संघासोबत श्री साई वणद या संघाला खेळताना बघितलं. ऍक्च्युली उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडारसिकांची अपेक्षा होती की या सामन्यामध्ये देखील श्री साई वणद हा संघ परिवाशी कामगिरी करेल आणि श्रीराम करदे या संघाला नक्कीच थोडासा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पण चित्र मात्र काहीसं बदललेलं पाहायला मिळतंय. एकाएकी चाललेला सामना अनुभवायला मिळतो तो श्रीराम करदे विरुद्ध श्री साई वणद असा हा तुल्यबळ सामना. खरं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. ज्याप्रमाणे आपण 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी जर गजानन संघर्ष केश या संघाचा विचार करतो थर्ड रे श्रीराम करदे थर्ड रे. आणि या वेळेला मात्र चढाईपट्टू बाद होतोय. थर्ड रे श्रीराम वणन श्री साई वणन थर्ड रे श्री साई वणन. तिसरी चढाई डुअर डायरेक्ट श्री साई वणन संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढीचा भार मारला जातो. प्रशांत तिसऱ्या चढीचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. समोर 6 गडाचं चित्रक्षण. यावेळेला मात्र अत्यंत चौकशी चढाई आपल्याला पाहायला मिळाली. साहिलला बाद केल्याचा दावा केला जातोय. अर्थातच साहिल बॅकलाईनच्या बाहेर बसतोय. मोठा हिरा टेकला गेला श्री साई वणन संघाच्या माध्यमातून. डॅडी बाहेर त्याचप्रमाणे साहिल माने देखील बाहेर बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. श्री साई वणन संघाचा 7 खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये शितू माने चढाईचा मारण्यासाठी सज्ज होतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. दापोली तालुक्यातील एका नामवंत खेळाडू डिफेन्सचा बादशाह. त्याचप्रमाणे ज्याच्या वेळेला संघाला गरज पडेल त्याच्या वेळेला चढाईचा मार देखील जितूच्या माध्यमातून मारताना आपण बघितलंय. अष्टपैलू खेळाडू आहे. शांत संयमी खेळी आणि चेहऱ्यावरती कायम गोड स्माईल असं जितूचं वैशिष्ट्य आहे. त्याच वेळेला जर आपण विचार करतो श्री साई वणन संघाचा एक अष्टपैलू आणि उमदा खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तो 9 नंबरची जर्सी परिधान केला प्रथमेश काटकर श्री साई वणन संघाच्या माध्यमातून चढाईचा मार्ग पाहण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 5 खेळाडूंचं चित्रक्षण बझरची टिकटिक चालू होते. बोनस गुण मिळणार नाहीये. रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी बघूया कोण सज्ज होतोय श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. अर्थातच 14 नंबरची जर्सी परिधान केला श्रीराम करदे संघाचा चढाईपट्टू निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. ऋतुराज मुखराज 14 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाईचा भार वाटताना आपल्याला पाहायला मिळतो. श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय. आपला कोर्टमध्ये मागे फिरतोय. आता मात्र श्री साई वणन संघाच्या माध्यमातून वारंवार चढाई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा असा प्रथमेश काटकर रिकाम्या हाताने मागे फिरतोय. थर्ड रे श्रीराम करदे थर्ड रे. तिसऱ्या चढाईची शर्यत होते. थर्ड रेड आहे. डुअर डायरेक्ट आहे. रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये.
12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून चढाईचा मार मारण्यासाठी सज्ज होतो. अत्यंत सडपातळ बांध्याचा चढाईपट्टू, पण तितकीच चपळाशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. चढाईपट्टू बाद होतोय. तर 25 वाजते चालू सामन्याचा गुणफलक आहे मध्यंतरापर्यंत 21-4. 19 गुणांवरती श्रीराम कर्दे, 4 गुणांवरती श्री साई वणन. अत्यंत चपळशी चढाई आपल्याला पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. साहिल माने आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. यापुढे होणारा सामना असेल अर्थातच चालू सामन्यातील विजयी संघ आणि काल ज्या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला असा अमर भारत टाळसुरेचा संघ. अमर भारत टाळसुरे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. या सामन्यानंतर आपण वळणार आहोत अंतिम सामन्याकडे. अमर भारत टाळसुरे विरुद्ध चालू सामन्यामधील विजयी संघ. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. दरम्यान 9 नंबरची रशी परिधान केलेला श्री साई वडन संघाचा चढाईपट्टू चढाईचा भारवातर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अर्थातच 3 खेळाडू बॅकलाईनच्या बाहेर आणि आता मात्र प्रथमेश काटकर नक्कीच बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. लाव पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. दरम्यान 10 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरताना पाहायला मिळाला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो श्रीराम कर्दे, थर्ड रेड. तिसरी चढाई डॅडी. यावेळेला उत्कृष्ट चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज झालेला डॅडी. बघूया काय कामगिरी बजावतो. नक्कीच या मैदानावरती डॅडी ठरणार का? नक्कीच क्रीडा रसिकांकडून आवाज येतोय. बघूया डॅडी घाबरलाय की डॅडी घाबरवणार आहे. एका यशस्वी गुणाची कमाई आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरची रसी परिधान केला श्री साई वणन संघाचा प्रशांत, ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील महत्वाची भूमिका बजावली. तोच प्रशांत पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतंय. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई सजवली जाते. प्रशांतच्या माध्यमातून निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. दोन्ही कोपऱ्यांना फुल प्रेशर मध्ये राहणारा चढाईपट्टू जर कोण असेल या सामन्यामध्ये तर प्रशांत. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. दापोली तालुक्याचा फायटर बॉयशी ज्याची ख्याती आहे असा साहिल माने निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन साहिलच्या माध्यमातून. वेळोवेळी आपल्या उंचीचा अनुभवाचा फायदा घेणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं असा साहिल माने यावेळेला आपल्याला त्याच्या चढाईचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. मॅचवरती स्पर्धा असू द्या, लाल मातीतील असू द्या, त्याचं साहिलच्या खेळाचं बारदार प्रदर्शन हे आपल्या सर्वांना पाहायला मिळत असतं. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. एक तिसरी चढाई 2 or डायरेक्ट. रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. निदान रेषेवरती कोणताही निदान लागणार नाहीये. अर्थातच यावेळेला जोखीम स्वीकारावी लागणार आहे. जोखमीची चढाई आणि चढाईपट्टू बाद. लॉबीचा वापर केला गेला पण त्याआधी आपण समोरच्या खेळाडूला स्पर्श केला गेला होता. जर आपण लॉबीचा वापर करतोय आणि समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नसेल आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. साहिल माने चढाईचा भार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण श्री साई वणन संघाचं. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते साईच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आपण गजानन संघर्ष केजी संघाच्या माध्यमातून जीवीचा खेळ बघत आलोय. मल्टी आंबेकर, प्रिंटा आंबेकर या खेळाडूंचा खेळ पाहत आलोय. ऋतिक पाटीलचा देखील आपण खेळ पाहिलेला आहे. अमर भारत टाळसुरेचा जर आपण विचार करतोय अर्थातच आफा कैदरकरचा खेळ असेल, सिद्धार्थ आंबेडकरचा खेळ असेल, या जर थर्ड खेळाडूंचा दिग्गज खेळाडूचा जर आपण खेळ पाहतोय नक्कीच तिसरी चढाई साहिलसाठी. आणि यावेळेला तिसऱ्या चढाईची इशारा होते श्रीराम कर्दे संघाचा चढाईपट्टू साहिल माने.
समोर 4 खेळाडूंचं चित्रक्षण. मागच्या 2 वेळेला साहेब रिकाम्या हाताने मागे फिरून चालल्या, तुला यावेळेला चालणार नाहीये. एका गुणाची कमाई करायचीच आहे, कारण बोनस गुण देखील मिळणार नव्हता. एका यशस्वी गुणाची कमाई करून साहिल आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होऊन 14 नंबर जर्सी परिधान केलेला श्री साई वणन संघाचा चढाईपटू निदानरेषा यशस्वीरित्या पार करतो. समोर 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये जितू माने हजर असेल तर नक्कीच आपल्याला थोडंसं प्रेशरमध्ये खेळावंच लागतं, कारण एक वेळ तुम्ही चीनच्या भिंतीला भेदू शकता पण जितू मानेला भेदू शक्य नाहीये. पाचवशे डिक्टिंग चालू होते आणि यावेळेला मात्र थांबवलं गेलाय. चढाईपटूला पुन्हा एकदा ऑलआउटच्या उमलण्यावरती श्री साई वणनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा, संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा, संघाचं नाव आपल्या खांद्यावरती पेलवणारा साहिल माने चढाईसाठी सज्ज होतोय. समोर 2 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र एका खेळाडूला बाद करण्यात यशस्वी करतोय. आता मात्र एकुलता एक उरलेला श्री साई वणन संघाचा चढाईपटू. नक्कीच पुन्हा एकदा ऑल आउट होणार का श्री साई वणनचा संघ, हे पाहणं देखील क्रीडारसिकांसाठी महत्वपूर्ण ठरतंय. एकाएकी जर सामन्याचा निकाल लावायचा असेल श्रीराम करदे संघाला तर हा गुण फार महत्त्वाचा ठरतो. हा गुण जर श्रीराम करदे संघाने पटकावला तर 1+2 3 गुणांची कमाई होईल श्रीराम करदे संघासाठी. पण त्याच वेळेला जर आपण विचार करतो श्री साई वणन संघाला जर कमबॅक करायचं असेल तर मात्र ऑल इन झाल्याच्या नंतर फार मोठी आक्रमक भूमिका बजावावी लागेल, तरच आपण या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. बोनस पॉइंट श्री साई वणन संघासाठी. पण त्याच वेळेला 1+2 एकूण 3 गुणांची कमाई श्रीराम करते आणि 5 गुणांवरती श्री साई वणन. यापुढे होणारा सामना असेल अमर भारत टावसुरे विरुद्ध चालू सामन्यामधील विजयी संघ. अमर भारत टावसुरे खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार आपण तयार राहायचं आहे. या सामन्यानंतर आपण वळणार आहोत आजच्या अंतिम सामन्यामध्ये. नक्कीच काल आपण अमर भारत टावसुरे संघाचा जर विचार करतोय, सिद्धार्थ कामेरकर, अफा कायदरकर, प्रज्वल लाले. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक एकदा पाहूया. 28 गुणांवरती श्रीराम करदे, 7 गुणांवरती श्री साई वणन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाकडे वळतोय. 12 नंबर जर्सी परिधान केलेला श्रीराम करदे संघाचा चढाईपटू अत्यंत शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन करताना, ज्याप्रमाणे आपण साहिलचा खेळ बघतो, ऋतिक पाटीलचा खेळ बघतो, जितू मानेचा खेळ बघतो, राकेश भुवनचा देखील खेळ बघतो श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. नक्कीच एकच खेळाडू आपल्याला त्यांच्या खेळाचं बहारदार प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. चला, अमर भारत टावसुरे सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आहेत. 4 मिनिटांनंतर आपण लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. अमर भारत टावसुरे नक्कीच जर गुणफलकाचा विचार करतोय तर या सामन्यामध्ये श्रीराम करदे विजयाच्या बाजूने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच अमर भारत टावसुरे या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो तो श्रीराम करदेचा संघ. कालच्या सत्रामध्ये आपण चर्चा करत होतो, सिद्धार्थ कामेरकर असेल, त्याच्यानंतर अफा कायदरकर असेल, प्रज्वल लाले असेल, संजोग लाले असेल, यांचा बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. रोहित चोगले असेल, अनेक दिग्गज खेळाडू अमर भारत टावसुरे संघाने देखील घडवले आहेत. तर गौरी सणस फार कमी वयामध्ये नावलौकिक कमावणारा. सामना संपायला शेवटची काही मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा आला होता. 3 मिनिटे सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा यशस्वी चौडा पकड आपल्याला पाहायला मिळते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. एका यशस्वी गुणाची वर श्रीराम करदे संघाच्या 3rd रेड श्रीराम करदे 3rd रेड. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होते. डुअर नाय 3rd रेड आहे. रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. नक्कीच तिसऱ्या चढाईचं बघून वाचतंय. आणि यावेळेला समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, बोनस गुण देखील ऑन आहे. बझरची डिक्टिंग चालू होते आणि यावेळेला मात्र बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न अर्थातच सफल होतो. एका यशस्वी बोनस गुणाची कमाई श्रीराम करदे संघासाठी. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा. चला, अमर भारत टावसुरे आपण खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. अमर भारत टावसुरे या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्यांनी क्रीडांगणातच थांबायचं आहे. अर्थातच
जो संघ विजयाच्या बाजूने वाटचाल करतोय श्रीराम करदे. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. नक्कीच सामन्याचा निकाल आपल्याला एका बाजूने लागलेला पाहायला मिळतो तो श्रीराम करदे संघाच्या बाजूने. चला सामना संपायला शेवटचे काही सेकंद आपल्याला बाकी असलेले पाहायला मिळत आहेत. अमरभरत टाळसुरे खेळाच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार आपण त्वरित क्रीडांगणाचा दावा घ्यायचा आहे. श्रीराम करदे या सामन्यामध्ये नक्कीच आपला विजय निश्चित होतोय. आपण क्रीडांगणावरतीच थांबायचंय. श्रीराम करदे आणि अमरभरत टाळसुरे आपण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. अंतिम सामन्याकडे आपण वळणार आहोत. अत्यंत चुरशीची लढत साहिल माने विरुद्ध आफाक ऐनरकर आणि सिद्धार्थ कामेरकर विरुद्ध आपल्याला